डोळ्यांसमोर ना एका अतिशय नाट्यमय चित्राची कल्पना करा. म्हणजे समजा 20,000 सैनिकांची एक अवाढ्य मुघल फौज चालून येतेय. आणि त्यांच्या सोबतीला प्रचंड मोठा तोफखाना आहे. शेकडो अरबी घोडे आणि हत्ती आहेत. अगदी बरोबर. आणि जड चिलखते घातलेले सैनिक, म्हणजे हा केवळ एक सैन्य फाटा नाहीये, तर एक चालता फिरता गडच आहे. आणि त्यांच्या पायाखाली सह्याद्रीची माती रगडली जातीये आणि हवेत धुराळा उडतोय. आणि या फौजेचा असा ठाम विश्वास आहे की या जगातली कोणतीही ताकद त्यांना आता रोखू शकत नाही. नक्कीच. पण हाच अवाढ्य चालता फिरता गड लवकरच अशा एका ठिकाणी जाऊन अडकणार आहे जिथे त्यांची हीच प्रचंड ताकद, त्यांचा हाच अवाढ्य आकार त्यांची सर्वात मोठी कमजोरी ठरणार आहे. हो, आणि याच घटनेला आपण उंबरखिंडीची लढाई म्हणून ओळखतो. बरोबर. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण मराठा वॉर फाईल्स हे यूट्यूब चॅनलवर उलगडलेल्याच या ऐतिहासिक थराराचा मागोवा घेणार आहोत. खरं तर आज आपण हे का बघतोय, तर गनिमी काबा म्हणजे फक्त लपून छपून वार करणे किंवा पळून जाणे, हा जो एक अत्यंत चुकीचा समज आहे ना, तो मुळापासून खोडून काढणे हा या विश्लेषणाचा मुख्य उद्देश आहे. अगदी. गनिमी कावा म्हणजे प्रत्यक्ष लढाईपेक्षा बुद्धीचे आणि भूगोलाचे युद्ध कसे असते, हे आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. आता आपण साधारणपणे युद्धाचा विचार करतो तेव्हा समोरासमोर खुल्या मैदानावर होणारी दोन सैन्यांची धडक डोळ्यासमोर येते, जसं पानिपत असेल किंवा हळदी घाटी. हो, पण उंबरखिंडीच्या या घटनेचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे हे युद्ध कोणत्याही मैदानावर लढले गेले नाहीये. अगदी बरोबर. ते एका अरुंद आणि अत्यंत दुर्गम अशा दरीत लढले गेले. आणि हे मुघल सैन्य तिथे अचानक किंवा रस्ता चुकून पोचले नव्हते. ती एक अत्यंत अचूक अशी लष्करी रणनीती होती. म्हणजे या मोहिमेवर आलेल्या मुघल सैन्याचा सेनापती जो होता ना, कर्तल्व खान, त्याच्या डोक्यावर स्वतःच्या ताकदीचा प्रचंड अहंकार स्वार होता. हो, शाहिस्ते खानाने त्याला ही मोहीम दिली होती आणि त्याला खात्री होती की तो कोकणातून थेट पुण्यात पोहोचेल आणि स्वराज्याला मोठा धक्का देईल. त्याच्यासाठी सह्याद्रीचे हे डोंगर म्हणजे केवळ एक जमिनीचा तुकडा होता, जो तो आपल्या 20,000 सैनिकांच्या बुटाखाली सहज तुडवू शकत होता, असं त्याला वाटत होतं. कोणत्याही युद्धात बघायला गेलं तर अहंकार हाच विनाशाचा पहिला मार्ग ठरतो. कर्तबल खानला वाटलं की त्याचे प्रचंड संख्याबळ हीच त्याची विजयाची खात्री आहे. पण इथे मला एक रंजक तुलना करावीशी वाटते. समजा एका अतिशय अरुंद आणि नागमोडी गल्लीत एखाद्याने भली मोठी आणि महागडी स्पोर्ट्स कार आणली तर काय होईल? ती तिथे नक्कीच अडकून पडेल. हो ना. त्या कारच्या प्रचंड वेगाचा आणि ताकदीचा तिथे काहीच उपयोग होत नाही. ती तिथे फक्त अडकून पडते आणि तिचं वजनच तिच्यासाठी सर्वात मोठा ओझे बनतं. अगदी चपखल उदाहरण आहे. मुघल सैन्याची आणि त्यांच्या जड चिलखतांची अवस्था उंबरखिंडीत तशीच झाली. तिथे त्यांना मागे फिरायलाही जागा नव्हती. बाप रे, म्हणजे उंबरखिंड हा काही साधा रस्ता नव्हता तर? नाही, उंबरखिंड ही दोन उंच डोंगरांच्या मधून जाणारी एक अत्यंत अरुंद आणि घनदाट जंगलाने वेढलेली दरी होती. तिथे त्या 20,000 लोकांच्या फौजेला नाईलाजाने एका लांबच लांब रांगेत चालावं लागलं. अच्छा, म्हणजे एका मागोमाग एक? हो, आता थोडा गणिती विचार करूया. 20,000 सैनिक, तोफा आणि हत्ती जेव्हा एका अरुंद दरीतून चालतात तेव्हा ती रांग कित्येक किलोमीटर लांब जाते. म्हणजे या रांगेच्या पुढच्या टोकाला काय चाललंय हे मागच्या टोकाला अजिबात समजणार नाही. अगदी बरोबर. संपर्काची कोणतीही साधने तिथे काम करत नाहीत. ती दरी इतकी अरुंद होती की एका वेळी फक्त 2च सैनिक पुढे जाऊन लढू शकतील अशी ती जागा होती. अरे वा, म्हणजे फौजेचा आकार 20,000 असला तरी प्रत्यक्ष लढण्यासाठी समोरच्या फळीत त्यांची संख्या फक्त 2वर आली होती. हो, इथे मुघलांचं संख्याबळ तांत्रिकदृष्ट्या शून्य झालं आणि म्हणूनच या युद्धात सह्याद्री हा मराठ्यांचा तिसरा साथीदार बनला. सह्याद्रीची झाडे त्यांची ढाल बनली. पण एक मिनिट, मी मगाशी विचार करत होते की हे सगळं ऐकायला थरारक वाटतंय, पण कर्तल्ल खान हा काही नवशिखा नव्हता. तो एक अनुभवी सेनापती होता. नक्कीच. मग 20,000 सैन्य घेऊन तो असा आंधळेपणाने एखाद्या दरीत कसा घुसेल? मुघलांकडे स्वतःचे गुप्तहेर नव्हते का? त्यांना कोणीच कसं सावध केलं नाही? एवढ्या मोठ्या सैन्याला एका अरुंद दरीत आणायला भाग पाडणे एवढं सोपं कसं असू शकते? हाच तर या विश्लेषणाचा आणि मराठा रणनीतीचा गाभा आहे. कर्तल्ल खान स्वतःहून तिथे गेला नाही, तर त्याला तिथे नेण्यात आले. अच्छा, म्हणजे त्याला ओढून आणलं गेलं तिथे? होय. हे प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्याआधी लढले गेलेले एक अदृश्य युद्ध होते.
स्रोतात स्पष्टपणे नमूद केले आहे की मराठ्यांचं पहिले हत्यार तलवार नव्हते, तर ते माहितीचे युद्ध होते. इन्फॉर्मेशन वॉरफेअर. म्हणजे बहिर्जी नाईकांच्या हेर खात्याने लावलेला अचूक शोध. अगदी बरोबर. चुकीचे रस्ते आणि चुकीच्या बातम्या हे त्यांचे प्रमुख हत्यार होते. मुघलांना पुण्यात पोचायचे होते आणि मराठ्यांचा हेरांनी त्यांना असे भासवले की उंबरखिंडीचा मार्ग हा सर्वात सोपा आणि सुरक्षित आहे. बापरे. म्हणजे मुघलांना ज्या वाटाड्यांनी अस्ता दाखवला ते वाटाडेच मुळात मराठ्यांचे गुप्तेर होते. हो, शत्रूच्या मनात गोंधळ निर्माण करणे आणि तरीही त्यांना त्यांच्या निर्णयांवर खोटा आत्मविश्वास वाटेल अशी परिस्थिती निर्माण करणे ही ती पद्धत होती. मुघलांना वाटत होते की ते नैसर्गिक अडथळे पार करत आहेत, पण प्रत्यक्षात ते मराठ्यांनी टाकलेल्या सापळ्यात अचूकपणे पावले टाकत होते. हे एखाद्या खिळवून ठेवणाऱ्या थरारपटासारखं आहे. नक्कीच. उंदीर सापळ्यात आल्यावर जसा दरवाजा बंद करतात ना, तशीच ही अवस्था होती. हो, आणि या स्रोतातनं एक अतिशय अंगावर काटा आणणारा तपशील समोर येतो. तो म्हणजे प्राण्यांना माणसांच्या आधी धोक्याचा वास येतो. अगदी बरोबर. मुघलांचे घोडे आणि हत्ती अचानक अस्वस्थ झाले होते. दुपार असूनही तिथे संध्याकाळसारखी भयावह शांतता होती. विचार करा, 20,000 सैनिकांची फौज त्या घनदाट जंगलातून चालत आहे. सगळीकडे एक विचित्र शांतता पसरली आहे. आजूबाजूला पक्ष्यांचा आवाज नाही. ही नुसती शांतता नव्हती, तर ती निसर्गाने दिलेली शेवटची सूचना होती. बापरे. म्हणजे शत्रूला स्वतःहून पूर्णपणे आत येऊ देणे आणि परतीचे सर्व मार्ग बंद झाल्यावरच त्यांच्यावर झडप घालणे. हो, जेव्हा कर्तलब खानला जाणीव झाली की काहीतरी चुकतंय, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पुढचा रस्ता झाडे तोडून नंद केला होता आणि मागचा रस्ता मराठा सैन्याने अडवला होता. उंबरखिंड आता त्यांच्यासाठी नैसर्गिक कारागृह बनले होते. आणि मग तो क्षण येतो जेव्हा युद्धाला सुरुवात होते. त्या भयावह शांततेला चिरत अचानक तुतारीचा तो धारधार आवाज दरीत घुमतो. तो केवळ वाद्याचा आवाज नव्हता, तर तो जणू सह्याद्रीचा श्वास होता. हर हर महादेवच्या घोषणेने युद्धाला तोंड फुटले. पण इथे एक गोष्ट खूपच रंजक ठरते. या युद्धात मराठ्यांनी सुरुवातीला दारुगोळा किंवा तलवारींचा जास्त वापर केलाच नाही. हे कसं शक्य आहे? आणि तिथेच या युद्धनीतीचे खरे सौंदर्य दिसून येते. महागडी शस्त्रे न वापरता निसर्गालाच हत्यार बनवले. जेव्हा एखादं सैन्य उंचावर सुरक्षित असते आणि शत्रू खाली दरीत अडकलेला असतो, तेव्हा गुरुत्वाकर्षण हे सर्वात प्राणघातक शस्त्र बनते. गुरुत्वाकर्षण म्हणजे वरून खाली दगडफेक करणे. हो, वरून खाली वेगाने येणारे प्रचंड मोठे दगड शत्रूंच्या तोफांपेक्षा 1000 पटीने जास्त विनाशकारी ठरतात. डोंगराच्या माथ्यावरून जेव्हा एखादा मोठा खडक खाली ढकलला जातो, तेव्हा तो वाटेतल्या मोठ्या झाडांना आदळतो. अच्छा, म्हणजे त्याचे तुकडे होतात. हो, त्या धडकेमुळे खडकाचे आणि झाडांच्या खोडांचे शेकडो तीक्ष्ण तुकडे होतात. हे तुकडे एखाद्या बॉम्बच्या छऱ्यांसारखे खाली उभ्या असलेल्या सैनिकांवर वेगाने आदळतात. बापरे. आणि खाली उभे असलेले सैन्य एकमेकांना खेटून उभे होते. त्यांना पळायलाही जागा नव्हती. मुघलांना खालून वरती युद्ध करावे लागले, जे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते. नक्कीच. त्यांच्या तोफा वरच्या दिशेने आग ओकू शकत नव्हत्या. त्यामुळे ज्या तोफांचा त्यांना गर्व होता, ती सगळी ताकद तिथे मातीमोल ठरली. अरे, गर्दीमध्ये सैन्याची शिस्त मोडली की काय होते हे यातून दिसते. महागडी शस्त्रे काही कामाची राहिली नाहीत. हो, एकदा का सैन्याची शिस्त मोडली की ते सैन्य राहत नाही. ती फक्त एक भेदरलेली गर्दी बनते. मुघलांचे घोडे बिथरले, ते त्यांच्याच सैनिकांना तुडवू लागले. फक्त हात, दगड आणि अचूकता जिंकली. हे ऐकताना खरंच अंगावर काटा येतो. मुघल सैन्याची लढण्याची इच्छाशक्तीच संपली. कर्तलब खानने जीव वाचवण्यासाठी अमन पुकारली, म्हणजे शरणागती पत्करली. पण इथे मला एक प्रश्न पडतो. मराठ्यांकडे पूर्ण संधी होती की ते त्या 20,000 सैनिकांना आणि खानला तिथेच संपवू शकले असते. मग त्यांनी त्यांना जिवंत का सोडले? हां, या स्रोतातील सर्वात शक्तिशाली आणि प्रगल्भ विचार आहे. जर आपण या निर्णयाच्या मुळाशी गेलो, तर तिथे एक मानसशास्त्रीय तत्वज्ञान दिसते. एका मृत शत्रूपेक्षा जीवदान मिळालेला शत्रू जास्त उपयुक्त ठरू शकतो. ते कसं काय? कारण एक मेलेला शत्रू जमिनीत गाडला जातो, पण हार पत्करलेला जिवंत शत्रू जेव्हा परत जातो, तेव्हा तो एकटा जात नाही. तो स्वतःसोबत पराभवाची आणि मृत्यूची भीती घेऊन जातो. अरे वा, द सायकोलॉजी ऑफ सरेंडर. म्हणजे तलवारीच्या जखमेपेक्षा भीतीचा संसर्ग जास्त वेगाने पसरतो. अगदी तसंच.
जर ते 20,000 सैनिक तिथेच मारले गेले असते तर बदल्याच्या भावनेने आणखी मोठी फौज चालून आली असती. पण आता हे सैनिक आपल्या सहकाऱ्यांना सांगणार की सह्याद्रीच्या जंगलात लढणं किती भयंकर आहे. म्हणजे शत्रूचे खच्चीकरण नुसते शारीरिक नसून मानसिक पातळीवर करणे. आणि याशिवाय मुघलांनी आणलेला खजिना, घोडे आणि तोफा स्वराज्याला मिळाल्या. हो, यालाच म्हणतात शत्रूची ताकद त्याच्याच विरुद्ध वापरणे. रक्त न सांडता जिंकलेलं युद्ध हे सर्वात मोठं युद्ध असतं. खरंच, उंबरखिंड ही केवळ एक लढाई नव्हती, तर तो एक धडा होता. घणिमी कावा म्हणजे आपली ताकद ओळखणे आणि शत्रूची ताकद त्याच्याच विरुद्ध वापरणे. अगदी बरोबर. जोपर्यंत आपण आपल्या जमिनीशी प्रामाणिक आहोत तोपर्यंत कोणतीही मोठी शक्ती आपल्याला हरू शकत नाही. हा विचार खूप खोल आहे. आता जाता जाता एका मोठ्या विचारावर आपण थांबूया. नक्कीच. आजच्या या माहितीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण अनेकदा पाहतो की लोक केवळ पैशाच्या किंवा संख्याबळाच्या जोरावर मोठे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. हो, त्यांना वाटतं तंत्रज्ञान आहे म्हणजे लढाई जिंकली. पण उंबरखिंडीचा इतिहास आपल्याला एक प्रश्न विचारण्यास भाग पाडतो. काय आपण आपल्या समोरच्या अडचणींचं स्वरूप नीट समजून घेतले आहे? की आपणही एखाद्या अरुंद दरीत स्वतःचाच चालता फिरता गड घेऊन अडकलो आहोत, जिथे आपलीच साधने आपली अडचण बनणार आहेत? विचार नक्की करा. या सखोल विश्लेषणात आज इतकेच.